सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण देशाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोणी पोहोचवले असेल तर छत्रपती शाहू महाराज. का त्यांना आपण पाहिलं तर लोककल्याणकारक राजा म्हटलं जातं. या सर्व गोष्टींची चर्चा होणार आहे. शाहूवाडी, कोल्हापूर, तांबडा पांढरा रस्सा, त्यामध्ये क्रिकेट, या सगळ्या गोष्टींची चर्चा आज होणार आहे. मगाशी उल्लेख केला तसा शाहूवाडी तालुका मानाचा फेटा आणि हलगीशिवाय अपूर्ण आहे, म्हणून हे फेटे परिधान केल्यानंतर या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आमचे सन्माननीय रोहित पाटील साहेब, मुंबई पोलीस कार्यरत आदरणीय रोहित पाटील साहेब सध्या दाखल झालेत. आपल्या टीमला ऑल दी बेस्ट करूनच ते येतील व्यासपीठावरती. विनंती करेल आपण व्यासपीठावरती या, कारण की सर्व संघ मालक व्यासपीठावरती विराजमान आहेत. आमचे मुंबई पोलीस कार्यरत सन्माननीय रोहित पाटील साहेब देखील आपण पहिले उपस्थित राहिले. स्वतः संघ मालक आहेत. 8 संघ मालक, मास्टरमाइंड आयकॉन त्यांच्याकडे आहेत, मास्टरमाइंड कॅप्टन त्यांच्याकडे आहेत. चाळणीमध्ये चाळलेले आयकॉन आणि चाळणीमध्ये चाळलेले कॅप्टन तुम्हाला या स्पर्धेमध्ये उतरताना दिसतील. वर्षभर मेहनत केली आणि आज प्रत्येक जण आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी सज्ज झाला. मी मगाशी उल्लेख केला तसा शुभमुहूर्त आपला नाहीये. आपण जिथून सुरुवात करू, म्हणजे पहिला नारळ जेव्हा फोडू तेव्हा शुभमुहूर्त आपल्यासाठी. आपला शुभमुहूर्त आपण ठरवणार आहोत आज, कारण की ही आपली खऱ्या अर्थानं 365 दिवस वाट बघितली या स्पर्धेसाठी. कधी आहे STPL, कधी आहे स्पर्धा. तालुक्यासाठी एक स्पर्धा, तालुक्याच्या प्रत्येक खेळाडूंसाठी एक स्पर्धा. संपूर्ण टी-शर्ट्स आमचे TDS स्पोर्ट्स प्रदीप दळवी याच्या माध्यमातून बनवले गेले, प्रिंट केले गेले, छापले गेले. चांगली क्वालिटी आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर एक ब्रँड लुक या टी-शर्टला दिलाय. TDS लुकचा स्पोर्ट्सचा मी आभार व्यक्त करेल. खूप छान शोभा आणणारी टी-शर्ट आपण प्रिंट केले या स्पर्धेसाठी. आपली माणसं मोठी करा म्हणजे आपण आपोआप मोठे होतो, आणि यासाठीच TDS स्पोर्ट्सचं मी कौतुक करेल. वा, ओके, गाडी थांबू दे. वा, खूप छान दिसते. ज्यांनी पण मॅनेजमेंट केलं हे छान केलं मॅनेजमेंट. चला, किती ऊन लागलं तरी आम्ही मागे हटणार नाही आहोत. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय प्रथम पारितोषिक कांसावाना फाउंडेशनचे अध्यक्ष, राष्ट्रीय संस्थापक, मराठा आरक्षक समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे युवा अध्यक्ष आणि अखिल भारतीय कुर्मी समन्वयक महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय दीपकदादा पाटील साहेब यांना सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,11,111 आणि प्रथम क्रमांकाची क्रिस्टल ट्रॉफी. आता ती क्रिस्टल ट्रॉफी कशी दिसते हे तुम्हाला माहिती नाहीये. त्या क्रिस्टल ट्रॉफीचं वजन किती आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. ती क्रिस्टल ट्रॉफी कोणी आर्ट केले हे तुम्हाला माहिती नाहीये. आणि जर बघायचं असेल थोडा वेळ थांबा, कारण की दादांच्या शुभ हस्ते त्या क्रिस्टल ट्रॉफीचं आम्ही इनॉग्रेशन करणार आहोत, म्हणजे ओपनिंग करणार आहोत. आणि ती क्रिस्टल ट्रॉफी 8 संघ मालक त्या ट्रॉफीसाठी लढणार आहेत. मी मगाशी उल्लेख केला त्या क्रिस्टल ट्रॉफीची किंमत आहे जिद्द, मेहनत, चिकाटी, आणि जी आपण पाहिली तर या स्पर्धेसाठी ओपनिंग त्याचं होणार आहे. क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहिली तर आदरणीय रोहितजी पाटील साहेब आमचे पोलीस कार्यरत आणि त्याचबरोबर भरत कांबळे त्यांनी आपण पाहिली तर क्रिस्टल ट्रॉफी स्पॉन्सर केले.
थोड्याच वेळामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. आमचे प्रमुख पाहुणे VIP कक्षामध्ये असलेले VIP पाहुणे सध्या तुम्हाला स्क्रीनवरती आम्ही दाखवत आहोत. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस काम धंदा व्यवसाय प्रपंच तुम्ही सांभाळा सगळ्या गोष्टी, पण क्रिकेटला इथं वेळ द्या आणि खास करून शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग जोडून राहा ओमसा MTC सोबत. आमच्यासोबत यूट्यूबवरती गेला तर ओमसा MTC टाका आणि या स्पर्धेचा संपूर्ण लाईव्ह तुम्हाला अपडेट आम्ही देऊ. खूप मोजला पैसा, खूप मोजल्या जमिनी, खूप मोजले गाड्या. आज चौकार मोजू, आज षटकार मोजू, आज ट्रॉफ्या मोजलो. आणि आपण पाहिले तर आदरणीय दीपकदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिले तर थोड्याच वेळामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. दोन दिवस आपण धावा मोजूयात, 2 दिवस आपण षटकार मोजूयात, 2 दिवस आपण चौकार मोजूयात. STPL मध्ये 50 धावा कोणाच्या होतात हे मोजूयात. उभे आयुष्यामध्ये पैसा मोजला, गाड्या मोजल्या, 7-12 मोजल्या. आज थोड्याशा धावा मोजूयात. क्रिकेट प्रेमी सगळे आज जमा झालेत, वेळ काढलाय क्रिकेट प्रेमींनी, कारण की आज सॅटर्डे बरेचसे वर्किंग डे देखील असतात, पण कारणं आमची तयार असतात. क्रिकेटसाठी आम्ही कारणं तयार करायला जराही मागे पुढे बघत नाही. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी आज वेळेतला वेळ काढून आपल्या टीमसाठी संघासाठी वेळ दिलाय. कैलासवासी अजय शंकर कांबळे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय भरतदादा कांबळे साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्पॉन्सर केले गेले क्रिस्टल ट्रॉफी. तनिष आर्ट म्हणजे सचिन दादा मात्रे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी बनवली गेली, संपूर्ण बेस. तदनंतर या ट्रॉफीला संपूर्ण आकार दिला. क्रिस्टल ट्रॉफी एक पारदर्शक धातू आणि त्या धातूपासून ही ट्रॉफी बनवली गेली आहे. तनिष ट्रॉफीचा आभार व्यक्त करेल. ऑल सेट. थोड्याच वेळामध्ये सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आमची सगळे VIP मान्यवर, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रत्येकाची स्पॉन्सरशिप राहिले. सौजन्य फेटेवाले आपण पाहिलं तर सुरेश पाटील दादा यांचा आभार व्यक्त करेल. आराध्या कलेक्शन कोल्हापूर फेटेवाले आणि भास्कर दळवी दादा मालेवाडीचे आमचे फेटेवाले त्यांचा आभार व्यक्त करेल. त्यांच्यामुळे आपण पाहिलं तर प्रत्येक मान्यवराला आपण फेटा परिधान करतोय, ते सगळ्यांचा आभार व्यक्त करेल. शाहूवाडी प्रीमियर लीग STPL 2025 ज्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केल्या कैलासवासी अजय शंकर कांबळे यांच्या स्मरणार्थ भरतदादा कांबळे साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून आपण पाहिली तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला केली गेली आहे स्पॉन्सर. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेसाठी आदरणीय रामचंद्र पाटील दादा राहुल पाटील दादा मालेवाडी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. दादा आज आहेत उपस्थित या सोहळ्यासाठी, त्यांचा आभार व्यक्त करतो. खूप छान क्रिस्टल ट्रॉफी तुम्ही स्पॉन्सर केली आहे, त्याच्यामुळे शोभा आले स्पर्धेला. कांसा 11चे आमच्या नामदेवजी दळवी साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. संघ मालक आहेत ते. येस सन्माननीय आदरणीय दीपकदादा पाटील साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात करतोय. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
राजस्थानमध्ये देखील आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय दीपकदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील शिवजयंती साजरा केली गेली आणि हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं पाऊल आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपला राजा जगात खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरात पोचावा ही प्रामाणिक प्रयत्न दादांचा खऱ्या अर्थानं राहिला आहे. ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मुठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रावरती वाईट नजर ठेवून आलेल्या अफजलखानाचा कोठळा प्रतापगडाच्या पायथ्याशी टर्रा टर्रा फाडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 450 वर्षांचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. धर्म शिवबा, कर्म शिवबा, गळ्यातली माळ शिवबा, तुकोबांची गाथा शिवबा, घराला लावलेला पहिला दिवा शिवबा. आणखीन काय सांगावं. 450 वर्षांचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा एकमेव मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. पाहुणी शौर्य तुझं पुढे मृत्यू नतमस्तक झाला. माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. सर्जा छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. मान्यवरांच्या शुभ हस्ते या सोहळ्याची सुरुवात झाली आणि त्याचबरोबर मी विनंती करेल आता जाऊया मैदानाच्या दिशेनं. मला माहिती आहे ऊन खूप लागते मात्र आय एम सॉरी मात्र लगेच मैदानामध्ये जाऊयात. लगेच दाखल होऊयात मैदानामध्ये. तुमचा आभार व्यक्त करतो. खेळाडू तुम्हाला विसरणार नाहीये कारण की तुम्ही आता खूप उन्हाच्या झळा खाल्लेल्या आहेत. लगेच मैदानामध्ये ट्रॉफी बघून तुम्हाला थंड वाटेल, ट्रॉफी बघून कूल वाटेल, ट्रॉफी बघून बरं वाटेल तुम्हाला ही अपेक्षा जरूर आहे. दादा प्लीज आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं. संपूर्ण आमचे VIP मान्यवर सगळ्यांनी मैदानाच्या दिशेनं आपण जाऊयात. चला आमचे समालोचक मित्र परिवार चला आपण पण जाऊयात. आमचा भरत जाधव सर त्याचबरोबर आपण पाहिले तर श्रीकांतजी साबळे सर हे संपूर्ण समालोचक कॉमेंट्री बॉक्समध्ये आज त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. थोड्याच वेळामध्ये या ट्रॉफी इनॉग्रेशन केलं जाईल. अगदी सध्याची वेळ आपण पाहिली तर बरोबर 10:24 सध्याच्या घड्याळामध्ये वाजले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपण पाहिलं तर त्या मैदानापर्यंत दाखल होणार आहोत ज्या मैदानानं बरेचसे खेळाडू घडवले. सासोळे रामलीला मैदान आजही या खेळपट्टीला विचारलं की काय दिलेस तू क्रिकेटला, ती सांगेल मी या क्रिकेटला महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात चांगले खेळाडू दिले. मी या क्रिकेटमध्ये सर्वात चांगले पंच या मैदानामध्ये बनवले गेले. ऐकूया संगीत. चर्चा नावाची आई खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात आहे शिरावर. शाहूवाडी प्रीमियर लीग मुंबईत आहे हो एक नंबर. 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 हे संगीत ऐकताय DJ मास्टर पण रेडी ठेवा. तुला आवाज दिल्यानंतर तुम्ही राष्ट्रगीत वाजवायचंय. ओके ठेवा.
संपूर्ण खेळाडू 30 यार्डला अगदी सर यंदाचे आपण पाहिलं तर तेजस स्टंप देखील यंदा बनवले गेले. आपण पाहिले तर शाहूवाडा प्रीमियर लीग 25 से संपूर्ण स्टंप्स तुम्हाला दाखवले जातात. भाई कुछ तो अलग करेंगे, कुछ तो झलक करेंगे ना, आपण अपडेट होऊयात. आणि हेच स्टंप्स सध्या दाखवले जात आहेत. या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. मी मगाशीच उल्लेख केला काय दिलं या खेळपट्टीनं, खेळाडू दिले आम्हाला या खेळपट्टी. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील सर्वात उल्लेखनीय खेळाडू मध्ये घडलेत, या मातीमध्ये घडलेत. पंच घडले या मातीमध्ये, समालोचक घडले या मातीमध्ये, भरपूर दिले या मातीनं. रामलीला मैदानाच्या मातीला बघा काय दिलंय तो टेनिस क्रिकेट विश्वाला. तिने सांगेल मी दिले. असे खेळाडू आपण पाहिलं तर या मैदानामध्ये घडले. त्यामध्ये आज शाहूवाडी प्रीमियर लीग 2025 आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. सेक्टर 14चा सारसोळे नवी मुंबई नेरूलचं रामलीला मैदान आणि आज सज्ज झालंय एक ऐतिहासिक आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं पूजन, या खेळपट्टीवरती नारळ वाढवला जाईल. संपूर्ण टीम सज्ज आहेत. 8 संघ 8 संघ मालक 8 आयकॉन या स्पर्धेसाठी सज्ज आहेत. ड्रोन व्ह्यू अँडी मात्रे अगदी त्याच्या माध्यमातून या स्पर्धेचा ड्रोन व्ह्यू टिपला जातोय. सगळे रंग कालही बघितले, सगळे रंग आजही बघतोय. खूप छान रंगीबेरंगी टी शर्ट्स आणि त्याच्यामध्ये न्याहाळून गेलेली ही क्रिकेटची बहरी म्हणजे 14 रामलीला मैदान, नवी मुंबईचं नेरूळचं हे मैदान. संपूर्ण कमिटी आपण पाहिलं, नियोजन प्रमुख असतील त्यांचं मी कौतुक करतो. खूप छान नियोजन या स्पर्धेचं आपण केलंय. आपण पाहिलं तर खेळपट्टीला यावेळी मात्र यष्टांचं पूजन केलं जातं, बॅटचं पूजन केलं जातं, त्या खेळपट्टीचं पूजन केलं जातं. नेहमी आदर करा त्या बॅटचा जिनं टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं हिंमत दिली. आदर करा त्या स्टंपचा जिनं आयुष्याच्या पटलावरती, खेळपट्टीच्या पटलावरती किती सांभाळून उभं राहायचं हे शिकवलं. नेहमी आदर करा त्या चेंडूचा जिनं तुम्हाला खऱ्या अर्थानं आदर करा त्या स्टंपचा, आदर करा त्या बॅटचा, आदर करा त्या चेंडूचा, आदर करा त्या खेळपट्टीचा जिनं आयुष्याच्या पटलावरती कसं जगावं हे शिकवलं. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे खेळपट्टीनं शिकवलं. जिंकलो तरी जमिनीवरती राहायचं हे खेळपट्टीनं शिकवलं. हारलो तरी भरारी घ्यायचं हे खेळपट्टीनं शिकवलं. या आयुष्याच्या पटलावरती कशा पद्धतीने उभं राहायचं हे आमच्या खेळपट्टीनं आम्हाला शिकवलं. आणि हीच ती खेळपट्टी आणि त्याच खेळपट्टीचं पूजन या सोहळ्यासाठी केलं जातं. आमचे सन्माननीय आदरणीय दीपक दादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, दादांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपट्टी यावेळी मात्र पूजन केलं जाते. हा तो क्षण आहे, हा तो सोहळा आहे जिथे आपण पाहिलं तर शुभ मुहूर्ताला झाली आहे सुरुवात. या खेळपट्टीचं केलं जात आहे पूजन आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. वा, अगदी मगाशी उल्लेख केला तसा शुभ मुहूर्त या स्पर्धेचा बरोबर आपण पाहिलं तर 10:30 10:30 वाजलेत. आता ट्रॉफीचं इनॉग्रेशन होईल. या स्पर्धेची ट्रॉफी नक्की दिसते कशी. ट्रॉफी इनॉग्रेशन 10 9 8 7 6 5 4 3 2 1. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2025 ची ट्रॉफी छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांची विराजमान झालेली ट्रॉफी 8 संघ मालकांकडे नाही तर त्यामधल्या एकाकडे जाणार. रामलीला मैदान जर जंगल असेल तर जंगलाचा राजा एकच असेल. हर सिर ज्या झुक जाए वह मंदिर होता है, हर नदी ज्या समा जाए वह समुंदर होता है. युवक के कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, हर युद्ध जो जीते वही सिकंदर होता है. ही ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे रामचंद्र पाटील दादा आणि राहुल पाटील दादा मालेवाडी. आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ट्रॉफी
ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केली आहे ते मुंबई पोलीस मालेवाडी रोहित पाटील आणि रॉयल ज्वेलर्स जांभूर भरत कांबळे दादा यांनी ही ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही दिलेली ट्रॉफी खूप छान आहे, पैसा वसूल आहे. तुमची स्पॉन्सरशिप आमच्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण की तुमच्या स्पॉन्सरशिपमुळे स्पर्धेला 4 चांद लागले. थँक्यू सो मच रामचंद्र पाटील दादा आणि राहुल पाटील दादा मालेवाडीचे, ज्यांनी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी दिली. रोहित पाटील दादा मुंबई पोलीस मालेवाडी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि रॉयल ज्वेलर्स जांबूचे भरत दादा कांबळे सोन्यासारखी ट्रॉफी दिली दादा तुम्ही. थँक्यू सो मच सगळ्या स्पॉन्सर्सचा. खेळपट्टीचं यावेळी मात्र पूजन केलं जात आहे. आमचे संपूर्ण मान्यवर या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपट्टीचं पूजन, या मातीचं पूजन केलं जात आहे. एक जन्म देणारी माता, दुसरी नाव देणारी माती, दोघांमधला फरक फक्त वेलांटीचा आहे. सगळ्यांचा मान आहे, सगळ्यांचा सन्मान आहे. संघमालक आपण या, संघमालक प्लीज, कारण की हा मान तुमचा आहे, हा सन्मान तुमचा आहे. आणि संघमालक तुम्ही महत्वाचे यासाठी, कारण की एखादी लीग पूर्ण करायची असते, संघमालकांशिवाय ती नाही. वा, आमचे सगळे मान्यवर आपण पाहिलं तर सगळ्यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जातंय. नारळ वाढवला जातोय. डीजे मास्टर रेडी राहा, जेव्हा आवाज देऊ तेव्हा राष्ट्रगीत तुम्हाला चालू करायचे. आवाज दिल्यानंतर छान फोटो काढून घ्या, कारण की क्षण येतो क्षण जातो, हा फोटो नेहमी मेमरीमध्ये आठवणीत राहतो. वाव, काय टीम्स दिसत आहेत या. छान रंगपंचमीची आठवण झाली कालच्या, आणि आज संपूर्ण टीम्स आपण पाहिले तर सज्ज आहेत. येस, सांग भलं. आता मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय दीपक दादा पाटील साहेब दादा, आपल्या शुभ हस्ते आता हा नारळ आपण वाढवायचा आहे. महत्वाचा नारळ सन्माननीय आदरणीय दादा, तुमचा मान आहे. दीपक दादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा नारळ वाढवला जातोय. वा, खूप खूप धन्यवाद. दोन्ही टीम सज्ज राहा. श्री स्पोर्ट्स आणि कांसा 11 दोन्ही टीम सज्ज राहा. कॅप्टन्स आपण येऊन थांबला तर बरं होईल. कांसा 11 लाईनअप करून थांबा. आणि दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स या लाईनअप करा. श्री स्पोर्ट्स ब्ल्यू कलर. वा, वेलकम. छान दोन्ही टीमचे टी शर्ट, येल्लो कलर वन साइड, ब्ल्यू कलर वन साइड. दोन्ही टीम्स मुंबई इंडियन्स आणि चेन्नई IPL मध्ये उतरल्यासारखी वाटतीये. येस, उभे राहा छान पैकी. वाव, आदरणीय दीपक दादा पाटील साहेब, प्लीज मी विनंती करेल इथे आला तर रेंज पण पोहोचेल. 2 शब्द बोलायचे पण आहेत. 2 शब्द बोलायचे. टॉस आपण
दादा खूप मेहनत प्रत्येकाची राहिली या स्पर्धेसाठी. मास्टर आवाज द्या, कारण की आमचे प्रमुख पाहुणे आता माईकवरती 2 शब्द बोलणार आहेत. 8 संघ मालक या स्पर्धेसाठी. 2 दिवसाची स्पर्धा. आमचे युवा अध्यक्ष सन्माननीय नवी मुंबई अमोल अस्वले साहेब आपल्याशी 2 शब्द बोलणार आहे. लीग फॉर्मॅट म्हणजे तालुक्यासाठी एक स्पर्धा असते. माझा तालुका माझा अभिमान. कसं वाटलं या रॉयल एंट्री या स्पर्धेत वाटलं? जय शिवराय, जय शंभूराजे. छत्रपती शाहू महाराज यांना प्रथमतः वंदन करतो आणि या शुभारंभासंबंधी उपस्थित असणारे कांसावारणा फाउंडेशनचे अध्यक्ष, तरुणांच्या नेहमी सोबत राहणारे आमचे लाडके आदरणीय दीपकदादा पाटील, तसेच कांसावारणा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये महेंद्र पाटील असतील, चंद्रकांत पाटील असतील, गोढे साहेब असतील, असे सर्व कांसावारणा फाउंडेशनचे पदाधिकारी, ह्या स्पर्धेदरम्यान आलेले सर्व संघातील खेळाडू असतील, क्रिकेट सर्व नागरिक असतील, यांचं मी सर्वांचं स्वागत करेल की हा देखणा आणि असं म्हणता येईल की क्रिकेटला उंचीवर नेणारा कार्यक्रम हा आपल्या सर्व शाहूवाडीतील असणाऱ्या तरुण मुलांनी भरवलेला आहे. आणि खरं तर गल्लीपासून मुंबईपर्यंतचा हा मुलांचा प्रवास खरं तर प्रेरणादायी आहे. आणि गेली मला वाटते 6 वर्ष झालं शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचं स्पर्धा ही मुलं भरवत आहेत आणि यशस्वीरित्या पार पाडत आहेत. मी त्यांना भविष्यात ज्या ज्या स्पर्धा भरवतील त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज या सर्व खेळाडूंच्या जो चेहऱ्यावरील जो आनंद आहे तो येणाऱ्या 2 दिवसामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत हा राहावा, एवढीच मी जगदंबे सरींनी प्रार्थना करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय शिव. खरंच खूप छान महत्त्वाचं आपण बोललात. आणि गल्लीपासून मुंबईपर्यंत आणि हा खेळ येऊन पोचला आणि आता मुंबईपासून दिल्लीपर्यंत या तालुक्याचे खेळाडू नक्की पोचतील, कारण की ती मेहनत चालू आहे. त्यासाठीच एवढं मोठं व्यासपीठ आपण तयार केलं आहे. पाटील साहेब, खेळाडूंच्या चेहऱ्यावर तुम्हाला असतो, माझा खेळाडू मोठा व्हावा, माझा तालुका मोठा व्हावा. जर माझा तालुका मोठा झाला तर माझे खेळाडू मोठे होतील. यासाठी खेळाडू स्पर्धेच्या पाठीशी तुम्ही असता. तुमच्या मनामध्ये काय शाहूवाडी तर तो तालुका जो तालुका आपण पाहिलं तर मैदान खूप चांगल्या पद्धतीने स्पॉन्सर काय बोलाल दादा आपण या बद्दल? आणि आज शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आणि तालुक्यातलीच आपली मुलं आहेत सगळी. यावर्षी आमचा संदीप अध्यक्ष झालेला आहे, प्रशांत असेल, अजित असेल आणि सर्व टीम म्हणजे शाहूवाडी प्रीमियर लीगचे जे सगळे मेंबर आहेत आतोनात मेहनत घेत आहेत. वर्षानुवर्ष 3रं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी चांगल्या प्रकारे ते आयोजित करण्याचा प्रयत्न करतात, रात्रंदिवस मेहनत करतात. आणि हा समालोचक पण चांगलं समालोचन करतो आहे, खूप मला आवडला. आणि आम्ही एक वडीलधाऱ्याच्या नात्याने येत असतो, मुलांना प्रोत्साहन देत असतो. तरुण पिढीला आपण काहीतरी खेळामधून ते वयच आहे खेळायचं तर ते खेळलं पाहिजे चांगल्या प्रकारे. आणि सांघिक खेळ जसं श्रीकृष्णाने सगळ्यांना संघटना बरोबर खेळ खेळला आणि महाभारत असेल, रामायण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन जे स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि स्वराज्य निर्माण झालं, त्याचप्रमाणे तरुणांनी एकत्र यावं, शाहूवाडीचं काहीतरी नाव व्हावं आणि शाहूवाडीतून एखादा खेळाडू आपल्या महाराष्ट्र संघात, मुंबई रणजी संघात देशातर्फे खेळावा हीच आमची भावना आहे. अजित असेल, प्रशांत असेल, चांगल्या प्रकारे ते मेहनत घेतात. संदीपने यावर्षी चांगली मेहनत घेतलेली आहे. आमचा सूरज असेल पैलवान, सगळीच आमची टीम, कांसावरणाची टीम सगळी बरोबर, महेंद्र पाटील असेल, अक्षय पाटील असेल, अमोल आसोलकर असेल, मोठी लांबलचक आमची टीम आहे. आणि बघून खूप आनंद वाटतो आहे की आपण शाहूवाडीमध्येच आहोत असं एक फील होते मला. आणि तरुणांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही एकोप्याने राहा, आम्ही तुमच्याबरोबर कायम आहोत.
स्पॉन्सर जे सगळे आहेत, माझं सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. आपण पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगली स्पर्धा सगळे मिळून करूया आणि आपल्या शावड तालुक्याचं नाव महाराष्ट्रात कसं काय चांगल्या प्रकारे जाईल ह्याचा सगळ्यांनी प्रयत्न करूया. सांघिक एकोपा ठेवा. तरुणांना मला एकच सांगणं आहे, खेळा दिवसभर चांगलं, पण संध्याकाळी व्यसनाचे आहारी जाऊ नका. व्यसन हे आपल्या शरीराला बाधकच आहे, पण तुमच्या जिंदगीला किंवा तुमच्या ज्या पुढच्या भावी चालीसाठी हे घातक आहे. आईवडिलांनी आपल्याला 20-22 वर्षाचा जो तरुण बनवला आहे, रक्ताचं पाणी आठवून त्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही एक उद्योग व्यवसायात, नोकरी व्यवसायात, कुठल्याही तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रात पुढे जा, पण व्यसनाचे आहारी जाऊ नका. कारण व्यसनामुळं एक मुलगा बर्बाद होत नाही तर अख्खं कुटुंब बर्बाद होतं आणि अख्ख्या गावाला त्याची झळ पोचते. तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळं करा, पण व्यसनाचे आहारी जाऊ नका. एवढंच मला सांगायचं आहे. आणि ही स्पर्धा 2 दिवस चांगल्या प्रकारे पार पडेल आणि ही सगळी जबाबदार मुलं आहेत. अजित असेल, प्रशांत असेल, संदीप असेल, सूरज असेल, अनेक चंद्रकांत असेल, आमचा सगळीच मुलं जबाबदारीने काम करत आहेत आणि कुठलेही गालबोट न लागता आपल्या तालुक्याला, शाहू महाराजांचा तालुका आपला आहे तर ऐतिहासिक आहे, त्याच्यासाठी आपण कोणतंही गालबोट न लावता, लागलेलं नाही आत्तापर्यंत, पण चांगल्या प्रकारे खेळ दाखवा आणि त्यातला एक संघ विजयी होईल. त्याला सगळ्या टीमला माझ्या शुभेच्छा आहेत आणि प्रत्येक टीम जे आहेत त्यांनी इथं यावं आणि मला त्यांच्याबरोबर फोटो काढायचे आहेत. त्यांना माझ्याबरोबर नाही काढून मला त्यांच्याबरोबर फोटो काढायचे आहेत. आणि अजित आणि प्रशांत, संदीप, उद्या आमची फाउंडेशन, मी काही कारणास्तव उद्या नसणार आहे, तर बक्षीस समारंभ जो पहिल्या क्रमांकाचा असेल तर फाउंडेशनचे जे मेंबर असतील, महेंद्र पाटील असेल, आमचा अक्षय पाटील असेल, मी अक्षय पाटीलला बोललो आहे की तुमच्या हस्ते उद्या बक्षीस समारंभ करा. एवढंच बोलतो, 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादांनी या स्पर्धेच्या माध्यमातून एक संदेश दिला की से नो फॉर ड्रग्स. नशा करायची तर क्रिकेटची करा, नशा करायची तर मेहनतीची करा, अभिमान वाटेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर भावपूर्ण श्रद्धांजली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. खेळाडू विनंती करेल आपण जिथे उभे असाल आपण कॅप्स रिम्यूव्ह करायचे. काल आपण पाहिलं तर सित्तूर तर्फे मलकापूर गावचे सुपुत्र अर्थातच सुनील विठ्ठल गुजर सर मणिपूर येथे कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले आणि वीर शहीद जवान आपण पाहिले तर सुनील विठ्ठल गुजर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्याच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं आपण देणार आहोत. एक साथ सावधान. ओम शांती शांती. मेजर सुनील विठ्ठल गुजर सर यांना वीर शहीद जवान आपण पाहिलं तर भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाते. राष्ट्रगीताचा मान ठेवल्याशिवाय स्पर्धा आणि आयोजन पूर्ण होत नसतं. आजच्या पहिल्या दिवसामध्ये डीजे ऑपरेटर आपण सज्ज राहायचं आहे. राष्ट्रगीताचा मान ठेवला जाईल. एक साथ सावधान. माता की. टॉस करूया. श्री 11 आणि त्यांच्या सोबत कांसा 11. या ब्ल्यू श्री स्पोर्ट्स आणि कांसा. ब्ल्यू आर्मी, येलो आर्मी. IPL चालू होते. चेन्नई आणि मुंबई. माझ्यासाठी फक्त कॉल कोण मागणार आहे? येस, श्री स्पोर्ट्सला देऊयात कॉल. पहिला कॉल महत्वाचा. छापा काटा तुम्हाला मागायचा आहे. स्पिन दिखवाय दादा. छापा कॉल आहे. छापा कॉल आहे. काटा आलेला आहे. टॉस जिंकला. वाव, सगळं ब्रँडेड आहे. टी शर्ट क्लीन अँड क्लिअर. एक चांगली स्पर्धा, एक चांगलं लेवल या स्पर्धेनं गाठली आहे. अपडेट आपण येऊयात. खिशातला मोबाईल 4 महिन्याने अपडेट होतो. तालुका अपडेट झालाय. स्टंपवरती नाव आलंय. क्रिस्टल ट्रॉफी आली आहे. उत्सुकता होती स्पर्धेची.
हो, नक्कीच उत्सुकता होती. जवळजवळ वर्षभर सगळे खेळाडू या क्षणाची वाट बघत होते. कधी STPL चालू होईल. सगळे खूपच स्पर्धक किंवा जसे कमिटी मेंबर्स असतील अशा प्लॅटफॉर्म तयार करून दिला जे ते ग्रामीण लेवलवरून प्लेयर येऊन स्वतःला प्रूव्ह करतात, खेळतात, आपल्या गावाचं नाव करतात. त्यामुळे खूप असं चांगलं नियोजन दरवर्षीप्रमाणे असाच कार्यक्रम होत राहू ही इच्छा. थोडक्यात बोललात पण खूप चांगलं बोललास तू. टॉस जिंकलास, आता महत्त्वाचा निर्णय. विकेट बघता विकेट थोडं वरला आहे. नक्कीच आम्ही बॉलिंग करू. बॉल थोडा थांबून येईल त्यामुळे मला वाटतं विकेट पहिली फिल्डिंग इज बेस्ट ऑप्शन. कसला अभ्यास करता रे तुम्ही लोक भाऊ, फुल अभ्यास करून आलाय. काल काय अभ्यास केला यापेक्षा आज परीक्षेत काय लिहिणार याच्यावरती रिझल्ट आहे. काय बोलता, तुझा टीम पूर्ण सज्ज आहे? हो, पूर्ण सज्ज आहे. मी एक सांगेन, नियोजन खूप उत्कृष्ट आहे. नियोजनात सर्वच आम्हाला स्पॉन्सर करतात, पण दादांचा विशेष हात असतोय दरवर्षी. त्यांना बिना मागता आम्हाला स्पॉन्सरशिप भेटते. थँक्यू सो मच. मॅचला मजा येईल. पहिल्या मॅचला फुल आग लागणार. हो. पैसा वसूल. हो. थांबा पक्का. हो. थँक्यू सो मच, मनापासून आभार. टॉस जिंकला कांसा 11 दादा. आपण VIP कक्षामध्ये जाऊयात. प्लेइंग 11 लिस्ट द्या आमच्याजवळ. वाव, हलगीचा आवाज. आणि तदनंतर दादा पुन्हा VIP कक्षामध्ये दाखल होतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाताळी शिरावर शाहूवाडी प्रीमियर लीग मुंबईत आहे हो एक नंबर. शाहूवाडी प्रीमियर लीग मुंबईत आहे हो एक नंबर. दीपक पाटील दादा सारे त्याच्यावरती दासा दीपक पाटील दादा कोणी लागना नाना सारे त्याच्यावरती दासा दीपक पाटील दादा. दीपक दादा आहेत एक नंबर. रामदास मुलगा रुपाली मुलगी आहेत लय दमदार. आहेत लय दमदार, ते आहेत लय दमदार. किंग मेकर दीपक दादा आहेत एक नंबर. शिवन्या रणवनाथ मंड 2 आहेत लय सुंदर. भावना सुन ही लई गुणवान, भावना सुन ही लई गुणवान. गुणगान सांगू की तिंदा कोणी लागना नाद सारे त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कोणी लागना नाद सारे त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कोणी लागना नाद सारे त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कोणी लागना नाद सारे त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. उचलण्यासाठी मेहनत करावी लागेल हेही लक्षात ठेवा. प्रवीण दादा, मी तुमच्याजवळ येतो. आज वेळेतला वेळ काढून तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात. मगाशीच आपण पाहिलं तर दादांशीही बोलणं झालं. प्रवीण दादा, संपूर्ण खेळाडू आज खुश आहेत, आनंदी आहेत. काल होळी होती, रंगपंचमी होती, कालही खेळाडू क्रिकेट खेळत होते. मगाशी उल्लेख केला तसा आपल्यासाठी सगळा सण क्रिकेट झालाय, जीव की प्राण क्रिकेट झालाय. दादा, तुमच्या मनातल्या भावना मला जाणून घ्यायच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व 3 या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे शाहूवाडी तालुक्याचे किंगमेकर
कांसा वारणा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आमचं आधारस्तंभ आदरणीय दीपकदादा पाटील, युवा उद्योजक अमोलदादा, ह्या कार्यक्रमासाठी ज्या 8 संघ मालकांनी जे आपलं हे सर्व अस्तित्व पणाला लावलं ते सर्व संघ मालक, मला सांगायला अतिशय आनंद होतोय की शाहूवाडी तालुक्यात एवढं छानसं नियोजन पण होऊ शकतं आणि गेले 3 वर्ष हे सातत्यानं करतायत. मी सर्वात पहिल्यांदा संदीप पाटील दादा जे आपल्या शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं मी आभार मानतो, त्यांच्या टीमचं, कारण की IPLला लाजवेल असं STPL केलं आहे आणि आपल्या शाहूवाडी तालुक्यातून असे हिरे मी असं सर्वांना सांगू इच्छितो या आजच्या ह्या माध्यमातून की STPLमधून IPLमध्ये एंट्री व्हावी एवढीच मी आजच्या दिनी शुभकामना देतो. आणि 1 महिना अहोरात्र राबून तुम्ही जे नियोजन केलंय ते खूप छानसं आहे, कारण की जो कार्यक्रम संपन्न करतोय दरवर्षी आपण असंच नियोजन करताय. दीपकदादांचा प्रत्येक वेळेला आपल्या पाठीशी मायेचा हात आहेच आणि दादांचं योगदान हे सगळ्यात मोठं असतंय. प्रत्येक वर्षी दादा आपल्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस देतात, 1,00,000-1.5 लाख रुपये असेल. दादांनी कधीही पैशाचा विचार केला नाही. दादांनी का पैशाचा विचार केला नाही? माझ्या शाहूवाडीतील तरुण कुठेतरी चमकावा, तो कुठेतरी तो महाराष्ट्र राज्याच्या क्रिकेट बोर्डच्या कुठल्या तरी टीममध्ये आपला सहभाग असावा किंवा तो IPL पर्यंत तरी पोचावा, ही दादांची मनापासूनची भावना आहे. दादा एवढ्याच बाबतीत नाही, दादा प्रत्येक समाजकार्यात कोणी दादांच्याकडे जाऊ, दादांनी कधीही कोणाला परत असं पाठवलं नाही, कारण की दादांचं हे खूप मोठं काम आहे, दादांचं खूप मोठं कार्य आहे. दादा आपण आहात म्हणून आम्ही आहोत आणि आपण सर्वांच्या माध्यमातून मी एवढं सांगेन, प्रशांत भाऊ पहिले माझे अध्यक्ष आहेत, प्रशांत भाऊनी पण खूप कष्ट खाल्लं होतं आणि त्यांच्या कष्टाचं चीज आज संदीप भाऊ तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही खरंच संपन्न केलं आणि ह्याबद्दल तुम्हाला मी पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. 5 ओव्हरची मॅच असणार आहे, 2 पॉवर प्ले असणार आहे. एका पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू बाहेर, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू बाहेर. पहिल्या इनिंगला प्रत्येक इनिंगला तुम्हाला एकच रिव्ह्यू दिला जाईल. तो रिव्ह्यू सक्सेस झाला तर रिव्ह्यू कंटिन्यू असेल, सक्सेसफुल नाही झालं तर रिव्ह्यू कंटिन्यू नसेल. या गोष्टीची नोंद घ्या. इथं संपूर्ण थर्ड अंपायरच्या हातामध्ये असेल. टायमिंगवरती मॅच खेळली जाईल. जर तुमच्या 20 मिनिटामध्ये 4 ओव्हर संपत नाहीये तर 5व्या ओव्हरला एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये घेतला जाईल. लाईनअप आणि 12वा खेळाडू किटमध्ये असणं हे महत्त्वाचं आहे. 12 खेळाडू आम्हाला किटमध्येच हवा आहे, या गोष्टीची नोंद घ्या. संपूर्ण कमिटी मेंबर मी विनंती करेल आपण सर्वांनी या. संपूर्ण कमिटी मेंबर्स, संस्थापक अजित पाटील, अध्यक्ष संदीपदादा पाटील, सागर दळवी साहेब उपाध्यक्ष, राजू दळवी खजिनदार, सचिव विजय निकम, मारुती अगलावे कार्याध्यक्ष, सूरज डिके आमचे नियोजन प्रमुख, संदीप धामनकर, दीपक लाड, संजय जाधव, संतोष पाटील, निलेश पाटील, मनोज चव्हाण. सगळ्यांना विनंती करेल आपण सगळ्यांनी या. सर्वात पहिल्यांदा एक सन्मान आपण घेणार आहोत, तदनंतर दादा तुम्हाला गिफ्ट देणार आहेत. एक सन्मान आपण घेऊयात. आणि तुमच्या माहितीसाठी मित्रांनो, जे व्यक्तिमत्व सध्या स्क्रीनवरती दिसते, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, पहिल्या क्रमांकाचं प्राइस 1 लाख, 1.5 लाख जे काही आहे ते, आणि इथून पुढेही ते राहणार. दादांनी मगाशी शब्द दिला की हे 3ऱ्या वर्षा